चालू आहे कसा प्रश्न सांगोला नगरपालिका निवडणूक 2025 सगळ्या आज आम्ही प्रभाग क्रमांक 9मधून प्रचार पदयात्रा काढत असून नागरिकांचा अगदी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे. प्रामुख्याने आपण घरोघरी भेट देत आहे. मतदारांच्या काय अडीअडचणी सांगितल्या? मतदारांच्या ज्या अडीअडचणी असतील स्वच्छता बाबतीत, रस्ते, पाण्याच्या बाबतीत त्या समस्या अगदी प्रामुख्यानं सोडवल्या जातील नागरिकांच्या. तुमचं विजन काय आहे? सांगोला शहराचा सर्वांगीण विकास. आमचे नेते तालुक्याचे माजी आमदार आपल्या सांगोला शहरासाठी 1 रुपयाही कमी पडू देणार नाहीत आणि जेवढा निधी येईल तेवढा सांगोल्याच्या सर्व भागात खर्चून अगदी चांगल्या पद्धतीने लोकांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात भर राहील. महिलांसाठी तुमचं काय? महिला सबलीकरण हे आमच्या शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना आमचे मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनीच करून दिली असून वरील राज्य लेवल पातळीवरून महिलांसाठी जे काय मोठे निर्णय सक्षमीकरणासाठी घेण्यात येईल ते आम्ही सांगोला शहरात चांगल्या पद्धतीनं राबवून महिला सक्षमीकरण करण्यात येईल. आता सध्याचा हा जो वार्ड आहे इथं जास्त करून मुस्लिम समाज जास्त आहे. बापूंनी यांना सध्या निधी उपलब्ध करून दिला आहे. समाज त्यांच्या पाठीशी राहील का? हो, नक्कीच. ईदगाह मैदानासाठी बापूने भरपूर निधी दिला असून महाराष्ट्रामध्ये नसेल असा देखना ईदगाह मैदान इथं झालेला आहे आणि मुस्लिम समाज त्याची बापूंचीही ठेवून अगदी चांगल्या प्रमाणात तुम्ही बघताय प्रतिसादही मिळत आहे आणि नक्की याचे रूपांतर मतदानात होईल. नाव सांगा. माझं कय्यूम रहीम बक्षी मुजावर आहे. मुजावर समाजाचा अध्यक्ष आहे मी. या नात्याने बोलतो आहे. या गेल्या 5-10 वर्षामध्ये आनंदभाऊ मानेंनी आमच्या गल्लीमध्ये लाखो रुपयाची कामे केलेली आहे निस्वार्थपणे. त्यामध्ये समाजाचा पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे त्यांना आणि नगरपालिकेकडून एकही पैसा त्यांना नाही मिळाला तरीसुद्धा आमच्या समाजासाठी त्यांनी गल्ली किंवा गल्ली बोळातून त्यांनी चांगले पिविंग ब्लॉक वगैरे घातलेले आहेत. लाखो रुपये खर्च केलेले आणि आमच्या समाजाचा सर्व मुस्लिम समाजाचा अर्ज जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे. आमच्याकडे ते एकदा आलते त्यांना आम्ही दिलेला आहे. शहाजी बापू सुद्धा आलते. शहाजी बापूंना सुद्धा आम्ही त्यावेळेला सांगितलेलं आहे की आमचा सर्व मुजावर समाजाचा पाठिंबा या ठिकाणी आम्ही तुम्हाला देत आहोत. सध्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आनंदभाऊंना मतदान करून किती लीड दिली तुमच्या भावी नगराध्यक्ष समजतोय आम्ही आनंदभाऊ माने. भावी नगराध्यक्ष आहेत आणि 100% नगराध्यक्ष होणारच आहेत आनंदभाऊ माने. यासाठी पॅनलमधून आम्ही पूर्णपणे आमच्या पॅनलचा तर पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळं काही काळजी करायचे कारण नाही. सना तोहिद शेख प्रभाग क्रमांक 9ब मधून उभी आहे. धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. मी उस्मान निजाम इनामदार मुजावर गल्लीत राहतो. आनंदभाऊ माने, दौंडे आणि सौ शेख हे तिन्ही उमेदवार 1 नंबर इथं चालणार. मुजावर गल्लीतून धनुष्यबाण म्हणून 1 नंबरनं चालणार आहे. ह्याला कारण आहे आत्तापर्यंत जी काम केलं आहे शहाजी बापूने आणि आनंदभाऊ मानेने खर्चातून ह्याच्यातून सगळी कामं केलीत. काय दुखून कामं राहिली नाही ते समाजाच्या आमच्यातली जे राहिलेले कामं आहेत ते ह्या निवडणुकीत होऊन जातील. भाऊंना ह्या वार्डातून कसा लीड दिला? आम्ही 100% नाही 1000% थोडं का होईना त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ आम्ही तिन्ही उमेदवार धनुष्यबाणानं.